नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अद्वैतच्या हाती कलाचा मोबाईल लागतो. म्हणजेच अद्वैत जेव्हा मोबाईलबद्दल बोलतो त्या क्षणी सुकन्या तो मोबाईल अद्वैतला देते. कारण इतके दिवस कधी तो प्रसंगच आला नव्हता, त्यामुळं सुकन्याच्या लक्षात येत नव्हतं की तो मोबाईल तिच्याकडे आहे. आणि मग सुकन्याने तो मोबाईल अद्वैतला दिलेला आहे. गेली 6 महिने अद्वैत जे पुरावे शोधत होता ते पुरावे सुकन्या आल्यामुळं अद्वैतच्या हाती लागत आहेत. म्हणजेच कला स्वतःच तिथे जो तिचा गुन्हेगार आहे, तिचा खुनी आहे, त्याला शोधण्यासाठी अद्वैतला मदत करत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याचबरोबर आबांवरती जीवघेणा हल्ला करणार आहे ती म्हणजे रोहिणी. आबांना संपवण्याचा तिने प्लॅन केलेला आहे आणि त्या सगळ्यामधून सुकन्या आणि अद्वैत कसे आबांना वाचवतात ते आपण पाहणार आहोत. इकडे सुकन्याला त्रास होत असतो. मग अद्वैत सुकन्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. सुकन्या फक्त एवढंच म्हणत असते की चांदेकर मला वाचव. कारण हे सगळे शब्द जे असतात ते कलाचे शब्द असतात आणि अद्वैतला ते जाणवत असतं. अद्वैतला वाटत असतं की नाही, माझ्यासमोर कला आहे आणि कलाच माझ्याशी बोलते. या गोष्टींची जाणीव इकडे अद्वैतला होत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हॉस्पिटल आल्यानंतर अद्वैत सुकन्याला घेऊन आता स्वतः निघालेला असतो आणि आज सुकन्याला म्हणत असतो काळजी करू नको, पोहोचतोय आपण थोड्याच वेळात पोहोचतोय, काळजी करू नको असं म्हणत तो सुकन्याला तिथे सांगत आहे, तिच्याशी बोलत आहे, तिला आधार देत आहे. या गोष्टी घडत असतात. परंतु इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत सुकन्याला घेऊन अगदी हाताला धरून तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहे. सुकन्याला खूप त्रास होत असतो. सुकन्याला कळतच नसतं की तिला अचानक काय व्हायला लागलं आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळे व्हायला लागलेत. कारण जेव्हा तिथे ती गाडी, ती नंबर प्लेट, तो माणूस, हे सगळं तिनं पाहिलं त्यानंतर तिचं हृदय धडधडा लागलेलं आणि तिला त्रास होऊ लागलेला असतो. तर इकडे जेव्हा आता रोहिणी घरी असते तेव्हा तिला त्या काकांचा चेहरा दिसतो ज्यांच्याकडे नंबर प्लेट आहे त्या काकांचा. आणि ते काका इथे ओरडून ओरडून सांगत असतात की हिनेच केलं. पण त्यांच्या त्या बोलण्यातून कोणाला संकेत मिळत नसतो. रोहिणी म्हणत असते की नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. हे सगळं असंच जर होत गेलं तर मी मात्र अडकेल यामध्ये. मला अजिबात जेलमध्ये जायचं नाही आहे, माझा काही दोष नाही आहे, मला जेलमध्ये नाही जायचं असं रोहिणी सांगत असते. आणि रोहिणी म्हणत असते की आता काहीतरी केलं पाहिजे, आता या सगळ्या चांदेकरांना संपवलं पाहिजे. कारण मी जेलमध्ये नाही जाऊ शकत आहे. जर मी जेलमध्ये गेली तर खूप अवघड होईल. आणि मग रोहिणी आता राहुलला फोन करते. राहुल त्या माणसाला शोधायला गेलेला असतो आणि राहुलला फोन केल्यानंतर ती म्हणते, राहुल तू कुठे आहेस, तू आत्ताच्या आत्ता घरी आहे. आता त्या माणसाला शोधत नाही बसायचं, आपल्याला या चांदेकरांना सगळ्यांना संपवायचं आहे, तरच आपण व्यवस्थित राहू, नाही तर आपल्या दोघांचंही काही खरं नाही असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र राहुल म्हणतो, हां मामा येतोय मी. आणि असं म्हणत राहुल तिला सांगत आहे. आणि त्याचबरोबर इकडे राहुलला आता त्या माणसाला शोधायची गरज नाही आहे, कारण रोहिणीने स्वतःहून सांगितलेलं आहे की त्या माणसाला शोधू नकोस, तू घरी ये, आपण चांदेकरांना संपवायचं आहे. हे सगळं आता इकडे रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं. अद्वैतने आता तोपर्यंत व्हीलचेअर बोलवलेली असते, सुकन्याला व्हीलचेअरवर बसवलेलं असतं. नर्स सुकन्याला घेऊन आता आतमध्ये जाताना नर्स सुकन्याची पर्स जी आहे ती अद्वैतकडे देतात आणि अद्वैतला सांगतात की हे घ्या. आता अद्वैत विचार करत असतो, सुकन्याला काहीही झालं नाही पाहिजे, अचानक तिला का त्रास व्हायला लागला आहे. कारण अद्वैतला ही गोष्ट खूप भयानक वाटत असते. कारण काही दिवसांपूर्वीच कलाच्या बाबतीत ही असंच झालं आणि कला गेली. ही गोष्ट खूपच अवघड होती. आता मात्र इकडे सुकन्याला आता आणलं जातं आणि मग डॉक्टर तिथं आलेले असतात. डॉक्टरांनी दिल्यानंतर अद्वैत देवीआईला प्रार्थना करतो की देवीआई तिला काही होऊ देऊ नको, तिला वाचव असं म्हणत अद्वैतने देवीआईच्या समोर हात जोडलेले आहेत. खरं तर कला गेल्यापासून अद्वैतने कधीच कोणाच्या समोर हात जोडलेले नव्हते, पण आज पहिल्यांदा सुकन्यासाठी अद्वैतने देवीआईच्या समोर हात जोडलेले असतात. तेव्हा मात्र अद्वैत सांगत असतो की काहीही झालं तरीही सुकन्याला मी काही होऊ देणार नाही, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आता पर्स अद्वैतच्या हातात दिलेली असते आणि ती पर्स अद्वैतच्या हातून खाली पडते. आता पर्स खाली पडल्यानंतर मग त्यातून एक फाईल बाहेर येते. ती असते हॉस्पिटलची फाईल आणि त्याच्यावरती सिटी हॉस्पिटल असं लिहिलेलं असतं. आणि अद्वैतला कळतच नाही आहे की हे काय आहे. मग अद्वैतचं लक्ष जातं आणि अद्वैत ती फाईल उचलतो. जेव्हा ती फाईल उचलतो त्याच्यावरती सिटी हॉस्पिटल लिहिले. अद्वैत विचार करू लागतो की हे काय आहे. आणि मग अद्वैतने ती फाईल हातात घेतल्यानंतर अद्वैतला एक गोष्ट समजते आणि ती म्हणजेच की
अद्वैतला कळतं की सुकन्याची ही हॉस्पिटलची फाईल आहे. अद्वैत आता विचार करू लागतो, म्हणजे आणि ही ती 30 तारीख आहे ज्या दिवशी कलाचा ॲक्सिडेंट झाला होता. कलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. हो, ही 30 तारीख आहे. हे सगळं अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि अद्वैत मात्र आता विचार करू लागलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत, या सगळ्याचा काय संबंध आहे. याच गोष्टींचा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि जी फाईल त्याच्या हातात आहे ती पाहिल्यावर तर त्याला धक्काच बसतो, कारण ती फाईल पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की सुकन्या हार्ट पेशंट आहे आणि त्याचबरोबर सुकन्याची हार्ट सर्जरी झालेली आहे, म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट झालेला आहे. तेव्हा मात्र अद्वैतला कळायचं बंद होतं, म्हणजे सुकन्याचं हार्ट ट्रान्सप्लांट ज्या दिवशी कला ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, त्या दिवशी सुकन्या ॲडमिट आणि त्याचबरोबर सुकन्याचा हार्ट ट्रान्सप्लांट ह्या सगळ्याचा काहीतरी कुठेतरी संबंध आहे हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि अद्वैत मात्र आता विचार करायला लागतो. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय आहे आणि मला तिने कसं सांगितलं, ती चिठ्ठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळंच मिळालेल्या आहेत मला. खरं तर हे सगळं काय घडतंय, कारण खरे मला प्रत्येक वेळेस म्हणत होती आणि खरेने मला कळू दिलेलं नव्हतं की काय करायचं आहे ते. तिचं हृदय दुसऱ्याला द्यायचं आहे ही गोष्ट मला खरेने सांगितलीच नव्हती. हे सगळं आता अद्वैतला आठवू लागतं आणि अद्वैत मात्र विचार करत असतो की म्हणजे या सगळ्या मागे काय आहे, या सगळ्या मागे कोणाचा हात आहे, या गोष्टींचा विचार आता अद्वैत करत असतो. कारण सुकन्याचा हार्ट ट्रान्सप्लांट झालेला आहे म्हणून त्या भावना, त्या फिलिंग त्या अद्वैतला सुकन्याकडे दिसत असतात. म्हणजे जशी कला बोलायची, कला वावरायची, तशा गोष्टी अद्वैतला सुकन्याकडे दिसत असतात. इकडे मात्र जेव्हा सुकन्या घरी आलेली होती त्यावेळेस येताना तिने ते मंगळसूत्र तुळशीतलं घेऊन आलेली असते आणि ती मंगळसूत्र घेऊन आल्यानंतर सगळ्यांच्या समोर म्हणते की हे तेच मंगळसूत्र आहे ना या घरच्या लक्ष्मीचं, असं म्हणत ते मंगळसूत्र तिनं सगळ्यांना दाखवलेलं असतं आणि अद्वैत विचार करू लागतो की काय आहे हे सगळं. म्हणजे ज्या व्यक्तीचं मला तोंडही पाहायचं नव्हतं, मला ना आता कन्फर्म केलं पाहिजे की नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ, असं म्हणत अद्वैत हॉस्पिटलमध्ये फोन करतो मॅनेजमेंटला. कारण त्याला जाणून घ्यायचं असतं की कलाचं हृदय कोणाला दिलेलं आहे. कारण जेव्हा त्याला सांगितलं जात होतं तेव्हा अद्वैत स्वतः म्हणलेला होता की नाही नको, मला माझ्या बाबतीत असं नको आहे, मला जाणूनच नाही घ्यायचं मला ते व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीचं काय झालं, या कोणत्याच गोष्टीशी मला देणं घेणं नाही आहे, असं अद्वैतनं ठरवलेलं होतं. पण आज मात्र अद्वैतला असं वाटत असतं की मला कळलं पाहिजे. मग हॉस्पिटलमध्ये फोन केल्यानंतर सुकन्याचं नाव कळतं आणि मग मात्र अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो म्हणजे कलाचं हृदय हे सुकन्याला दिलेलं आहे आणि अद्वैत विचार करायला लागतो की या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे. म्हणजे कला माझ्या आजूबाजूला वावरते आणि कलाचं हृदय ज्या मुलीला दिलेलं आहे ती मुलगी कलाचा गुन्हेगार शोधण्यासाठी माझी मदत करते, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. इकडे रोहिणीने राहुलला घरी बोलावून घेतलेलं आहे आणि रोहिणीच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की सगळ्या चांदेकरांना संपवायचं आणि आपल्याला ही प्रॉपर्टी हवी आहे, एवढंच ह्या रोहिणीच्या डोक्यात सुरू आहे. आणि रोहिणी मग सरोजचा फोन उचलते. सरोज म्हणते की अगं रोहिणी, तेव्हा रोहिणी म्हणते हा बोल ना सरोज वहिनी. म्हणजे आता फोनवर बोलताना तर किती सळसूतपणाचा आवाज आणते ना, त्याला मापच नाही आहे. तेव्हा मात्र रोहिणी इकडे म्हणते बोल ना. तेव्हा सरोज म्हणते अगं मी जरा बाहेर आहे आणि ती सुकन्या नर्स आहे ना ती पण घरी नाही आहे, रॉकेट पण घरी नाही आहे, तर तू आबांकडे लक्ष देशील का. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, कारण आता एक आयती संधी मिळालेली असते. आणि मग रोहिणी इकडे सांगू लागते राहुलला की राहुल चल, आता त्या म्हाताऱ्याला संपवण्याची आपल्याला एक संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. काहीही झालं तरीही तो म्हातारा संपला पाहिजे, एवढं लक्षात ठेव. चल लवकर, आपल्याला हे काम फत्ते करायचं आहे, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि तिने एकच ठरवलेलं आहे की आबांना संपवायचं आणि आबांना संपवून आता ही प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची आहे. एकदा का आबा संपले की मग अद्वैत उद्ध्वस्त होणार, हे घर उद्ध्वस्त होणार आहे आणि मग आपण या घराचे मालक, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि ह्या म्हाताऱ्याचा काटा काढण्यासाठी या संधीसारखी दुसरी कोणती संधी चांगली नाही आहे. आजचा मुहूर्त चांगला आहे आणि आज आपण काम करायचं आहे. राहुल चल, असं रोहिणीने ठरवलेलं असतं. आणि रोहिणी मात्र आता राहुलला सांगत आहे की लाईट ऑफ करायच्या. तेव्हा राहुल म्हणतो की चल त्या म्हाताऱ्याला टेरेसवर निघून टेरेसवरनं टाकून देऊया. तेव्हा ती म्हणते की नाही, ती वरनं पडला तर फक्त हाडं मोडतील त्याची,
तसा तो म्हातारा खूप चिवट आहे. स्वतःच्या वडिलांबद्दल बोलताना जराही या बाईला भान नाही आहे की आपण काय बोलतोय, कसं बोलतोय. हिचं मात्र आपलं चालू आहे. म्हणजे एवढं माणूस एवढं लाचार प्रॉपर्टीसाठी पैशांसाठी एवढ्या खालच्या घराला जाऊ शकतं, हे मात्र इथं चांगलंच पाहायला मिळतं. इकडे एकीकडे कला होती, जी कला तिला फक्त आणि फक्त इतरांचं पडलेलं असायचं. प्रत्येकाच्या मदतीसाठी ती धावून जायची. इव्हन तिचा जीव जाणार होता तेव्हासुद्धा तिनं तेच केलेलं आहे की तिचं हृदय तिनं दुसऱ्याला जाताना दान केलं. आता इकडे अद्वैत सुकन्याकडे आलेला असतो. सुकन्या शुद्धीवर आलेली असते आणि अद्वैत सुकन्याला म्हणतो की काय हे, तू हार्ट पेशंट आहे, सांगितलं नाहीस कधी. तेव्हा सुकन्या सांगू लागते की पण सर तशी वेळच आली नाही ना कधी सांगायची. आणि मग अद्वैत तिच्याशी बोलत असतो. तेव्हा मात्र सुकन्या त्याला म्हणत असते की चांदेकर. अद्वैतला कळतच नसते की अचानक ही असं का म्हणते. आणि मग नंतर सुकन्या उठून बसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आराम कर. तेव्हा अद्वैत निघालेला असतो आणि मग मात्र इकडे सुकन्या म्हणते की मला बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा अद्वैत तिला विचारतो तुझं हार्ट ट्रान्सप्लांट झालं आहे. तेव्हा इकडे सुकन्या सांगू लागते की हो खरंच, ज्या व्यक्तीनं मला त्यांचं हृदय दिले ना, मी त्यांची कायम ऋणी राहील. खरंच त्या व्यक्तीनं माझ्यासाठी जे काही केलं आहे ना, त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. खरंच त्या व्यक्तीमुळं मला नवे आयुष्य मिळालेलं आहे. मला फक्त हृदय नाही दिलेलं तर त्यांच्या भावना, त्यांच्या हृदयात असलेलं त्यांचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत त्या हृदयामुळं. आणि खरंच त्या व्यक्तीची मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे, ज्याने माझ्यावरती हे उपकार केलेले आहेत, मला नवीन आयुष्य दिलेलं आहे. आणि माझं हे नवीन आयुष्य आत्ता जे सुरू आहे ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीमुळं सुरू आहे, नाहीतर मी या जगात नसते, असं सुकन्या बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे का तुला हृदय कोणी दिलेलं आहे. तेव्हा ती म्हणते नाही ना, मला नाही माहिती कोणी दिलेलं आहे, पण त्या व्यक्तीचे मी खरंच लाख लाख आभार मानते. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो की तुला हृदय दिलेलं आहे ते म्हणजे माझ्या बायकोने, कलाने. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा की तिनं हे सगळं केलेलं आहे. तिनं जात होती तेव्हासुद्धा तिला वाटलं की तिने एखाद्याचा जीव वाचवावा आणि तिने तिचं हृदय तुला दान केलेलं आहे आणि ती आपल्याला सोडून गेलेली आहे. आता मात्र सुकन्याला धक्का बसतो. सुकन्या म्हणते काय सांगताय तुम्ही हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, कारण तिनं हार्ट दान करण्याचं ठरवलेलं होतं. ही गोष्ट मला माहिती होती, पण तेव्हा आम्ही कधीच जाणून घेतलं नाही की तिचं हृदय कुणाला दिलं जातं आहे. मला डॉक्टरांनी कन्सेंट फॉर्मवर सह्या करायलाही सांगितलं होतं, पण मी तिथं विचारलंच नाही, डॉक्टरांना म्हटलंच नाही आहे की मला ती व्यक्ती कोण आहे जाणून घ्यायची आहे. पण आज तू मला मदत करते आणि त्या कलाचा गुन्हेगार शोधण्यासाठी, कलाला ज्याने कोणी मारलेलं आहे त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर तू मला मदत करते. तेव्हा सुकन्या सांगू लागते की आत्ता मला कळतंय की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ते. आणि इकडे कलाचे ते शब्द त्याला आठवत असतात. कला म्हणत असते की चांदेकर, असं कोणीतरी या घरात आहे की त्याला मी या घरात नको आहे. आणि आता इकडे सुकन्या बोलत असते. तेव्हा नंतर जेव्हा व्रत पूर्ण करून आलेले असतात अद्वैत आणि कला, त्याचवेळी जेव्हा सुकन्या बोलत आहे, अद्वैत आणि कला एकत्र आलेले असतात, तेव्हा अद्वैतला ते आठवत असतं. कारण अद्वैतला प्रत्येक वेळेस जाणवत असतं की कलाने त्याला संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते संकेत आपण कुठेतरी कमी पडलेलो होतो ओळखायला. कारण जेव्हा त्यांच्या रूममध्ये आबांनी सजावट केलेली होती आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे रूममध्ये सजावट केलेली होती त्यावेळेससुद्धा सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या पद्धतीने झालेल्या होत्या आणि त्यावेळेसच हे सगळं घडत होतं आणि अद्वैतला ते जाणवत असतं. सुकन्या म्हणत असते की खरंच मी ना आयुष्यभर त्यांची ऋणी राहणार आहे, कधीच माझ्याकडून कोणताच त्रास मी त्यांना होऊ देणार नाही. तेव्हा मात्र इकडे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात, तेव्हा सुकन्या म्हणते की मला काहीतरी वेगळं जाणवतं आहे. म्हणून तर चांदेकरांच्या बाबतीत काहीही होत असलं तरीही माझं हृदय धडधडायला सुरुवात होती. आता ते मला कळत आहे. तेव्हा सुकन्या सांगत असते. तेव्हा ती म्हणते की काही झालं तरी माझ्या आयुष्यात मला फक्त एक गोष्ट करायची आहे की कला मॅडम यांना ज्यांनी कोणी संपवलेलं आहे त्या व्यक्तीला शिक्षा मिळवून द्यायची आहे. आता मात्र इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि सुकन्या आणि अद्वैत बोलत असतात. तेवढ्यातच इकडे सुकन्या म्हणू लागते की इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुकन्या म्हणत असते की मला ना काहीतरी वेगळं जाणवतं आहे. सर आपण घरी जाऊया, मला ना वेगळं काहीतरी होतं आहे.
आणि असं तिला जाणवत असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो काय झालं? ती म्हणते नाही मला काहीतरी वेगळं वेगळं वाटतंय, आपल्याला घरी गेलं पाहिजे. तेव्हा अद्वैत तिच्या हातात हात देत असतो, तिला म्हणत असतो नाही आराम करणं गरजेचं आहे. परंतु सुकन्याचं म्हणणं असतं की नाही मला असं वाटतंय की मला आपल्याला घरी गेलं पाहिजे. कारण इकडे राहुल आणि रोहिणीने प्लॅन केलेला असतो, घरातल्या लाईट ऑफ करायला आलेले असतात आणि दोघंजण आता इकडे आबांचा जीव घेण्यासाठी आबांच्या रूममध्ये निघालेले असतात. आबा इकडे घाबरलेले असतात, लाईट का गेलेत लाईट का गेलेत हा विचार आबांच्या डोक्यात चालू असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल आता आबांच्या रूममध्ये आलेले असतात. आबा मोबाईल शोधत असतात. सुकन्या त्याचबरोबर रॉकेट या सगळ्यांना आवाज देऊ लागतात, परंतु त्यांचा आवाज कोणापर्यंतच पोहोचत नाही आहे. त्यामुळं आबा ओरडत असतात आणि मग इकडे पाहायला मिळतं की तिथे डोक्यावरती पांघरून घेऊन तोंडाला रुमाल बांधून राहुल आणि रोहिणी तिथं पोचलेले असतात आणि आबांचा जीव घ्यायला लागलेले असतात. कारण त्यांनी ठरवलेलं असतं की गुदमरून म्हातारा मेला पाहिजे, हे करायचं आहे. आणि इकडे सुकन्या असा आवाज दिल्यानंतर सुकन्या अद्वैतला म्हणते की मला ना आबांचा आवाज आला, मला गेलं पाहिजे, मला हे सगळं करायचं आहे आणि त्याचबरोबर आता मला गेलं पाहिजे असं म्हणत इकडे ती म्हणते की आबांकडे गेलं पाहिजे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही अजून आराम करणं गरजेचं आहे. तेव्हा सुकन्या म्हणते की नाही मला असं जाणवते की काहीतरी वेगळं संकट येते, आपल्याला गेलं पाहिजे. तेवढा डॉक्टरही तिथं आलेले असतात. डॉक्टर म्हणतात की कुठेही जायचं नाही आहे, तुम्हाला आता आरामाची गरज आहे. सुकन्याचं एकच म्हणणं असतं की बरोबर आहे, पण मला आता गेलं पाहिजे कारण तिकडे आबांना माझी गरज आहे. मी ठीक आहे, मी घरी जाऊन आराम करेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं सुकन्या इकडे त्यांना सांगत असते. आणि त्याचवेळी सुकन्याचं हे बोलणं ऐकून इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही हे हे सुकन्याचे शब्द नाही आहेत, हे काहीतरी वेगळं आहे आणि त्यामुळं मला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे असं म्हणत इकडे अद्वैत तिला म्हणतो की ठीक आहे आपण जाऊया. असं म्हणत अद्वैतने आता तिची मदत केलेली आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता आबांना इकडे खूप मोठा धक्का बसलेला आहे की कोणीतरी आलेलं आहे आणि आबांचं तोंड दाबत आहे. आबा ओरडत आहेत, जीवाच्या आकांताने ओरडत आहे. आणि इकडे राहुल आणि रोहिणी दोघंही ते आबांना संपवण्यासाठी आलेले असतात. त्यांचा प्लॅन असतो, आबांना संपवण्यासाठीचा तो प्लॅन असतो. आणि नेमकं अद्वैत आणि सुकन्या तिथं पोहोचतात. अद्वैत आणि सुकन्या तिथं पोहोचल्यानंतर मात्र एक महत्त्वाची गोष्ट घडत असते आणि ती म्हणजेच आबांच्या खोलीतून राहुल आणि रोहिणी दोघंही पळून जातात. तेव्हा मात्र इकडे आबांच्या खोलीत धावतच इकडे सुकन्या आणि अद्वैत येतात. सुकन्या आणि अद्वैत धावत आल्यानंतर आबा म्हणत असतात की माझ्यावर कोणीतरी जीवघेणा हल्ला केलेला आहे. मला नाही माहिती की काय झालेलं आहे, पण माझ्यावर कोणीतरी हल्ला केलेला आहे. ही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो आणि धक्का एवढा मोठा असतो की इकडे आबांनी जे सांगितलेलं आहे ते पाहून सुकन्या आणि अद्वैत पाहतच राहतात. कारण काय करायचं, नक्की काय झालेलं आहे. आणि मग मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय सांगताय तुम्ही आबा. आणि अद्वैत आबांकडे पाहू लागतो आणि सुकन्या आबांना पाणी देते, त्यांना शांत करते, त्यांना म्हणते की नाही काही होणार नाही आहे. म्हणजे अद्वैत आणि सुकन्याने धावत येऊन आबांचा जीव वाचवलेला आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काही झालं तरी त्या लोकांना सोडायचं नाही हे अद्वैतने ठरवलेलं असतं. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यात पूर्ण पुरावा आहे. कारण कलाचा मोबाईल मी ना खूप शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे या ॲक्सिडेंटनंतर तिचा मोबाईल, पण तिचा मोबाईलच मला मिळालेला नाही असं अद्वैत सांगू लागतो. तेव्हा सुकन्या म्हणते काय, आणि मग तिने पर्स उघडते आणि पर्समधला कलाचा मोबाईल काढते आणि अद्वैतच्या हातात देते. अद्वैतला मात्र धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणतो काय, तेव्हा ती म्हणते की हो जेव्हा अपघात झालेला होता तेव्हा हा मोबाईल माझ्याकडे होता. म्हणजे तिला आठवतं की त्यावेळेस तिने तो मोबाईल पर्समध्ये टाकलेला असतो आणि त्यानंतर तिलाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. त्यामुळं तिच्या कधी लक्षातच आलं नाही आहे की असं काहीतरी घडेल. आणि आज नेमकं तो मोबाईल आता समोर आलेला असतो आणि मग मात्र इकडे सुकन्या त्या मोबाईलकडे पाहते आणि तो मोबाईल अद्वैतला देते. अद्वैतला म्हणते की हाच तो मोबाईल असं म्हणत तिने अद्वैतला तो मोबाईल दिलेला असतो. आणि आता अद्वैतच्या हाती सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे मोबाईलमधला तो व्हिडिओ. कारण कलाने जाताना अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की तो जो मोबाईल आहे तो मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे. आणि हे सगळं आता रोहिणीलासुद्धा माहिती आहे की कलाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे
आणि एकदा का तो पुरावा अद्वैतच्या हाती लागला की मग संपलं. कारण अद्वैतला त्याचबरोबर कलाला चांदेकरला संपवण्याचा डाव यांनी आखलेला असतो आणि त्यामुळं आता मात्र रोहिणी आणि राहुलची वाट लागणार. कारण फायनली तो मोबाईल अद्वैतच्या हातात पोहोचलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.